माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू ज्या परीक्षेला मी तुला बसवलं होतं ना त्या परीक्षेत तू पास झाला. बरं मिस्टर किल्लेदारांना ICU मध्ये हलवतायत. तुम्ही जर तिथे थांबलात तर. शुअर मी थांबेन नक्कीच. ये आतमध्ये जा आणि मानेवरनं फिरवून घेऊन ये. दिग्या उर्फ दिगंबर घमंडे पोलीस फायलीत मला चिमटा म्हणून ओळखतात. काय म्हणते? डॉक्टरांनी बाबांचं ऑपरेशन केलं ना तसं आत्या आजीने आज परशु काकाचं ऑपरेशन केलंय. काय ग स्वतःचं काम सोडून तू इथे काय करतेस? डॉक्टरांनी बोलवलं होतं मदतीला. डॉक्टरांनी? हो. आणि काय ग तू रमावतीची का नागपूरची? मी नागपूरची. का? ठीक आहे चल चल कामाला लाग. हो हो. अरे हे ज्या कन्नाळ्या तोंड विस्कडायला काय झालं? एवढ्या कसल्या उकळ्या फुटतायत? मला तुमचे असलं फिरणं बघून राघोबा शेठच्या शब्दांची आठवण झाली. काय म्हणलं तू नालायक? राघोबा शेठ काय म्हणायचे, जर का कधी नरसिंह साहेब वाचले ते म्हणायचे तर परशु शेठचं काही खरं नाही. त्यांना एकतर हातपाय तोडून नवसाईच्या देवळापुढे भीक मागायला तरी बसवतील, नाही तर मग त्या वाकणीच्या घरी धुणं भांडेल तरी लावतील. अरे नालायका, रागाला काय अक्कल आहे काय? तेच म्हणायचे. त्याला म्हणून असा विचार करून बघ, नरसिंह जर मेला तर आपले सोन्या चांदीचे दिवस येतील. माणसांनी बी पॉझिटिव्ह विचार करायचा असते. परशु शेठ, तुमचा रक्तगट कोणचा? बी निगेटिव्ह. माझा ओ निगेटिव्ह. आपल्या दोघांना पॉझिटिव्ह विचार करायला परवानगीच नाही.
अरे नरसाळ्या, नन्नाचा पाडा कशा पायी वाचतो? आता मी इथं वाट बघतोय कुणाची? वनिताच्या फोनची. वाजला बघ, वाजला. या मायला शंभू महादेवा, फोन चांगला येऊन दे रे, बातमी चांगली येऊन दे. जर का वाईट बातमी आली तुझं काय खरं नाही. बोल ग माझी राणी. काय झालं? कुठे जाऊ आता पण? वनिताबाई, तुम्ही इथे कशा काय? तुम्ही घरी येऊन गेलात मध्यंतरी, कळलं मला, पण आपली भेट नाही होऊ शकली. हो म्हणजे आत्याबाई साहेबांनी बोलवलं होतं मला शाळेच्या कामासाठी, म्हणून आले होते. ओ, इथे काय काम काढलं? साहेबांना पाहण्यासाठी आले होते. पण भेटच झाली नाही. हो झाली. झाली? नाही म्हणजे आवाज चांगला दिवस आहे. दादा काही वेळातच शुद्धीवर येईल, मग तुम्ही भेटू शकाल त्याला. मी भेटवीन तुम्हाला. फार तर लांब न पहा, नुसतं चला. नाही, नको नको, मी पाहिलं त्यांना, मला बरं वाटलं खूप. अच्छा. हे काय, तू अजून इथेच? नाही, चालली मी. कामं कधी करणार? चला चला, कामाला लागा लवकर. हो हो मावशी, हो. मावशी? मावशी आहे का तुमची? मावशी, हो. मावशी आहे माझी, लांबची मावशी. हो. मी जाऊ? हो, छान वाटलं तुम्हाला इथे भेटून. म्हणजे खूप दिवसांनी भेट झाली ना, बरं वाटलं. हो, येते मी. नमस्ते मॅडम. मिसेस किल्लेदार, प्लीज मला मॅडम म्हणू नका, अनन्या म्हणा. मग तुम्ही सुद्धा मला मिसेस किल्लेदार नका म्हणू, जानकीच म्हणा. बर, जानकी. हे सगळे माझ्या घरचे तुम्हाला भेटायला आले. ही अमृता, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण. हाय. माझ्या बाबांना नवीन आयुष्य दिल्याबद्दल थँक्स. आणि मी नरसिंहाची आत्या. नमस्कार. आणि तुझी कर्जदार. या आयुष्यात तरी तू केलेले उपकार आम्ही नाही फेडू शकणार. प्लीज आत्याबाई,
मला लाजवू नका. तुमच्या सगळ्यांचा विश्वास होता म्हणून माझ्या हातून एवढं मोठं ऑपरेशन पार पडलं. आणि मी गणेश, नरसिंह रावांचा मेहुणा. मी नुसतं थँकू नाही म्हणणार, तर हे घ्या चॉकलेट. थँकू. हाऊ स्वीट. तुझी ही पद्धत मला सगळ्यात जास्त आवडली. बरं बोल, तुला माझ्याकडनं काय हवंय? मला तुमच्यासारखं ऑपरेशन करायला शिकवाल का? अरे पण त्यासाठी तुला डॉक्टर व्हावं लागेल. पण मला तर मिलिटरीत जायचंय. अरे पण तिथेही डॉक्टर लागतातच की. बरं डॉक्टर, आता साधारण कधी शुद्धीवर येईल तो? अजून थोडा वेळ लागेल. म्हणजे ह्या अशा ऑपरेशन नंतर रिकवर व्हायला थोडा जास्त वेळ लागतो. परशु शेठ, लहानपणी एकदा शाळा बुडवून तमाशाला गेलो होतो. आईने लय पडवलं होतं. आता त्यानंतर तुम्हीच. मला पण नरसिंह दादा असाच लहानपणी काही ना काही कारणावरून बडी बडवायचा. ऐकलंय गावात नरसिंह साहेब आणि वामनराव तुमचं बॉक्सिंग किट म्हणूनच उपयोग करायचे. दिगे, जर का दादा वाचला तर माझं काय कर नाही. असा कुठंतरी गायब करेल, यमदेव रेड्यावर बसून आला तरी शोधू शकणार नाही तो. परशु शेठ, मी तर ऐकलंय की वाकणीसांनी त्या यमदेवाला आणि त्याच्या रेड्याला बी मॅनेज केलाय. वाकणीसाच्या मनात नाही तोवर तो तुम्हाला मरू पण देणार नाही. वाईला परशु शेठ, मला आता सुट्टी दे. गावाकडे लई कामं पडली. बोट फुटल्यावर पळणाऱ्या उंदरा, तू तर त्या माईला राघोबापेक्षा पुढचा निघाला की रे. आता तुम्ही कुस्तीत हारलेले, चारी मुंड्याचीच झालेले पैलवान, आता तुम्ही काय करणार? चारी मुंड्याचीच झालेल्या पैलवानाकडे एक पर्याय असतोय. कोणचा? बायको. म्हणजे आता तुम्ही बायकोच्या पदरा अडून लढणार? राजाला युद्धात हारण्याची गॅरंटी वाटायला लागते की नाही, तेव्हा तो दहाचे बोलणे चालू करतोय. आता एकच शेवटचा पर्याय, सुमित्रा. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. धीर धर. आता अगदी थोडाच वेळ. हा वेळच सगळ्यात जास्त कठीण वाटतोय.
शब्द त्याचे ग अमृताचे, स्पर्श त्याचे चांदण्याचे, त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू. मिस्टर किल्लेदार आता शुद्धीवर आलेत. तुम्ही सगळेजण त्यांना भेटू शकता, पण फक्त 5च मिनिटं. अरे सावकाश 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 बाई सावकाश. तुला काय हवं नको मला सांग ना, कशासाठी धडपड करते? नवरा आहे ना, मग बायकोची सेवा केली तर काय झालं? असं काय बघते तू? तुला असं वाटत असेल कालपर्यंत हा नराधम राक्षसासारखा वागत होता, आता एकदम माणसामध्ये कसा काय आला? मला असं काहीही वाटत नाहीये. हा तुझा मोठेपणा झाला ग. काय आजकाल तू तुझं वाटणं पण लपवायला लागलेस. तुम्ही काय बोलताय? तुमच्या लक्षात येत आहे का? अगं बाई असंच आहे माझं. म्हणजे लहानपणापासून माझं असं आहे ना, तसा लई प्रेमळ माणूस आहे मी. अचानक माझ्यामध्ये एकदम राक्षस संचारतो आणि एकदम विकृत माणसासारखा वागायला लागतो. काही कळत नाही. आता तू पण बघितलं की नाही, गेले काही दिवस तुझ्या सगळं किती घाणेरड्या पद्धतीने वागलोय मी. किती त्रास दिलाय तुला मी, है की नाही? मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? काय नाही, प्रेमानं वागायचं ठरवलंय. होय, सगळ्यांना नमस्कार करायचा दिसेल त्याला. गण्याला शाळेमध्ये सोडायला जायचं, आपल्या चिवताईशी खेळायचं, नंतर जानकी वहिनी जे सांगतील ते करायचं. त्यांना पूजेसाठी फुलं आणून द्यायची, आत्याबाईंची आज्ञाधारक बाळकासारखं वागायचं, असं ठरवलंय. अजून काही? आहे ना, दारू सोडणार, बंगाळ वागणार नाही, शिव्या देणार नाही, मारामाऱ्या करणार नाही, प्रत्येकाशी प्रेमानं वागणार, आणि मुख्य म्हणजे आपल्या चिवला खेळवणार. होय, आता जातो खेळवायला. 1 मिनिट. अचानक तुमच्यात झालेला हा बदल पाहून खरंच खूप बरं वाटलं मला. तुमच्यात हा बदल झालाय म्हणजे भाऊजी शुद्धीत आलेत वाटतं.